नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखेंगे स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट है मराठी, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020। स्टार्टिंग में आज देखेंगे मराठी व्याकरण। और मराठी व्याकरण में अभी हमने चालू किया है शब्द समूहाबद्दल एक शब्द, क्योंकि वो 1 मार्क के लिए शब्द संपत्ति इस टॉपिक में आपको आने वाला है। ठीक है, तो शब्द समूह करने का अगर आप कोई टिप्स मुझसे पूछोगे तो मैं यही टिप दूंगी कि जैसे हमारी जितनी भी शब्द समूह की वीडियोस होती है या फिर आगे बनेगी, वो सिर्फ आप सुनिए और वो सुनते सुनते आपको याद हो जाएगा। इसके लिए आपको एक्स्ट्रा एफर्ट लेके कुछ याद नहीं करना होगा। सिर्फ वो थोड़ा सा टाइम लेके आप सुनते रहिए। सुनने से ही आपको वो धीरे धीरे याद हो जाएगा। ठीक है, क्वेश्चन आंसर के मतलब तरह से आपको उसको एकदम याद करके बैठ के लिख के ऐसे कोई चीज़ आपको यहाँ पे नहीं करनी है, पर आपको ज़्यादा से ज़्यादा बार वो सुनना है और खुद चेकआउट करना है। किसी को बोलना है कि आप मेरा ले लो, ओरल ले लो, तो ऐसे आपका वो हो जाएगा। ठीक है, हम लोग स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले एक यहाँ पे मैं आपसे मुझे थोड़ा सा पूछना है, वो पूछ लेती हूँ कि जो जो बच्चे हैं जिनको क्लास ज्वाइन करना है, जो मैंने ऑनलाइन क्लास के बारे में बोला है, तो उनके कुछ लोगों के मुझे मैसेज आए हैं, मेल आए हैं, तो उनसे मेरी बात हो चुकी है। पर जो बच्चे सिर्फ उन्होंने मैसेज किया है कमेंट सेक्शन में और उन्होंने मेल नहीं किया है, तो अगर आप मुझे सुन रहे हैं तो प्लीज़ मुझे मेल कीजिए और मेल में आपका कॉन्टैक्ट नंबर दीजिए। ओके, क्योंकि मुझे इस वीक में वो क्लास चालू करना है और बाद में अगर आपका मैसेज आया तो आपका थोड़ा सा मिस हो जाएगा। इसके लिए सब बच्चे जैसे ही मैसेज करेंगे, मैं उनसे उनके साथ कॉल पे बात करूँगी, तो उसके बाद मुझे इस वीक में वो क्लास चालू करना है। तो ये सब ध्यान में रखिए और यही मुझे एक इन्फॉर्मेशन आपको यहाँ पे वीडियो में देनी थी। ठीक है, अभी हम लोग देखेंगे शब्द समूहाबद्दल एक शब्द। इसका पहले का जो पार्ट 1 हमारा हो चुका है, उसमें हमने 20 वर्ड्स मतलब 20 ऐसे नए शब्द सीखे थे। आज भी हम इस वीडियो में नए 20 शब्द देखेंगे। ठीक है, पहला है काम करण्यात आळस करणारा, मतलब ऐसा इंसान जो काम करने में बहुत आलसी है, बहुत आलसी। ठीक है, तो हिंदी में उसको हम लोग कामचोर बोलते हैं, पर मराठी में हम उसको अंगचोर ऐसे बोलते हैं। ठीक आहे, कळाले मराठी मुलांना जे अजिबात काम करायला कंटाळा करतात, खूप रिझन्स देतात, तर त्यांना अंगचोर असं म्हटलं जातं। काही जणांच्या घरात बोललं सुद्धा जात असेल की हा 1 नंबरचा अंगचोर आहे। हां, अंगचोर म्हणजेच काय, अंग म्हणजे बॉडी वापरत नाही तो काम करण्यासाठी, असा अर्थ इथे येतो। नंतर सेकंड आहे ज्याची उपमा देता येत नाही असा, त्याला म्हणतात अनुपम। ओके, अनुपम खेर नाही इथे बघायचं आपल्याला। ओके, अनुपम म्हणजेच काय, ज्याची उपमा, उपमा म्हणजे जिसका आप किसी के साथ कंपैरिजन कर ही नहीं सकते, बियॉन्ड द कंपैरिजन, ऐसी कोई जो चीज़ होती है। ओके, म्हणजे ज्याची तुम्ही तुलनाच करू शकत नाही कुठल्याही वस्तू बरोबर, एवढी महान जर गोष्ट असेल तर त्याला आपण अनुपम असं म्हटलं जातं की ही अनुपम गोष्ट आहे। ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा। पुढे आहे अतिशय उंच, फॉर एग्जाम्पल हिमालय है, बहुत ही ऊंचा, तो उसको हम लोग क्या बोलते हैं मराठी में, एक शब्द में अत्युच्च। हाँ, यहाँ इकडे संधी झाली, अति प्लस उच्च मिळून तो अत्युच्च असा शब्द तयार झालेला आहे। ठीक है, ये ध्यान में रखिए, अत्युच्च का मतलब होता है बहुत ऊंचा, जैसे कि हिमालय, माउंट एवरेस्ट। ओके, 3 शब्द यहाँ पे हमने देखे, अंगचोर, अनुपम और अत्युच्च। ओके, आगे जाएंगे। चौथा शब्द त्याचा है, यहाँ पे ज्याचा, ज आना चाहिए। ठीक है, ज्याचा कधीच विनाश होणार नाही असा, अविनाशी। ओके, मतलब जिसका कभी भी विनाश हो ही नहीं सकता, हाँ, तो उसको बोलते हैं अविनाशी। फॉर एग्जाम्पल प्लास्टिक में आपने साइंस में पढ़े होंगे कि 2 टाइप के प्लास्टिक्स होते हैं, बायोडिग्रेडेबल और नॉन बायोडिग्रेडेबल। तो वो जो चीज़ होती है, ऐसा प्लास्टिक होता है हमारे पृथ्वी पर मौजूद जो कभी डिस्ट्रॉय ही नहीं होता, उसका विनाश ही नहीं हो पाता। जैसे कि कुकर के ये होते हैं पकड़ने के हैंडल्स, तो उनको अविनाशी बोला जाता है। मैंने आपको थोड़ा सा रेफरेंस क्यों दिया, आपको पता चले। हाँ, अविनाशी मतलब जिसका कोई भी विनाश नहीं होता, जैसा
विनाश म्हणजे जी गोष्ट कधीच विनाश पावत नाही त्यासाठी आपण अविनाशी असा शब्द वापरतो. ठीक आहे. पुढे आहे ज्याचं वर्णन करता येणार नाही. ओके, जिसका वर्णन ही नहीं कर सकते हम, उसको बोला जाता है अवर्णनीय. ठीक आहे. जी गोष्ट आपण डिस्क्राईब करू शकत नाही, जिचं आपण वर्णनच करू शकत नाही, अशी सुंदर जी गोष्ट असते तिला आपण म्हणतो की ती अवर्णनीय नजारा आहे हा, की ती अवर्णनीय दृश्य आहे हे. ओके, जे आपण वर्णन नहीं करू शकत शब्दामध्ये. हम बोलते हैं ना कि नहीं मेरे शब्द कम पड़ जाएंगे या फिर मैं शब्दों में बयां नहीं कर पाऊंगी, ऐसी जो चीज़ होती है उसको मराठी में अवर्णनीय ऐसे बोला जाता है. आगे, सगळीकडे पसरलेली खोटी बातमी. ओके, सब जगह पे फैली हुई झूठी जो बातमी, झूठी जो न्यूज़ होती है उसको क्या बोला जाता है? अफवा. ये तो आपने सुना होगा, हिंदी में ये बहुत ही जाना पहचाना शब्द है. आणि मराठीत सुद्धा अफवाच म्हटलं जातं. एखादी खोटी माहिती जर सगळीकडे पसरली असेल तर आपण म्हणतो अरे नाही नाही ती अफवा आहे, तिच्याकडे काही लक्ष देऊ नका. व्हॉट्सअपवर सध्या अफवा खूप पसरतात लवकर. ओके, सो इथे आपण अजून 3 शब्द बघितले, अविनाशी, अवर्णनीय आणि अफवा. ओके, पुढे जाऊया. स्वतःच्या फायद्याचे पाहणारा. हाँ, मतलब खुद के ही फायदे का जो देखने वाला होता है उस इंसान को मराठी में बोला जाता है अप्पल पोटा. ओके, जैसा हम लोग इंग्लिश में सेल्फिश बोलते हैं, अरे वो तो बहुत सेल्फिश है. ठीक आहे. सो स्वतःच्या फायद्याचा फक्त विचार करणारा जो असतो त्याला मराठीत अप्पलपोटा शब्द वापरतात. आणि भरपूर मुलांच्या घरी, मराठी मुलांच्या घरी हा शब्द वापरला जातो की तो तर एकदम अप्पलपोटा आहे, कोणालाच देत नाही खायला, स्वतःच एकटा खातो. ओके, असे शब्द वापरले जातात मराठी घरांमध्ये. सो अप्पलपोटा का मतलब होता है जो सिर्फ और सिर्फ खुद के बारे में सोचेगा, खुद का हो गया तो ठीक है, बाकी दूसरों का क्या चालू है उसको कुछ लेना देना नहीं होता. ओके, आगे, ज्यांना आधार नहीं त्यांना आधार देणारी संस्था. मतलब जिसको किसी का आधार नहीं है, सपोर्ट नहीं है, उसको सपोर्ट देने वाली जो संस्था होती है उसको बोला जाता है अनाथ आश्रम. ठीक आहे. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा लोकांना आधार देणारी संस्था म्हणजेच काय? अनाथ आश्रम. जिथे आपण ज्यांचे आई वडील वगैरे नाही आहेत अशा मुलांना आपण ठेवतो, त्यांना आपण अनाथ आश्रम म्हणतो. इथे वृद्धाश्रम करू नका, कन्फ्यूज होऊ नका. वृद्धाश्रम म्हणजे जिथे मुलं आहेत त्यांना, पॅरेंट्सना, पण ते सांभाळत नाही म्हणून तिथे म्हाताऱ्या माणसांना किंवा वृद्ध माणसांना ठेवलं जातं, ते वेगळं आहे. आणि इथे आहे की ज्यांना आधारच नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच अनाथ मुलं जी आहेत तर त्यांच्यासाठी अनाथ आश्रम हा शब्द आहे. ओके, अभी आगे, ज्याचे मोजमाप करता येत नाही, मतलब जिसका आप मेजर नहीं कर सकते, जिसको आप गिन नहीं सकते, उसको बोला जाता है अगणित. अगणित मतलब जिसको आप कभी भी काउंट नहीं कर सकते. ठीक है, तो उसको बोला जाता है अगणित. ज्याची कधी आपण मोजणी करू शकत नाही, जसे की आकाशातले तारे ज्यांना आपण मोजू शकत नाही एवढे आहेत ते, तर त्यांना म्हणतो आपण अगणित तारे आकाशात दिसत आहेत. ओके, अशी वाक्य आपण वाचलेत. पुढे जाऊया आपण. इथे आपण 3 शब्द शिकलो, अप्पलपोटा, अनाथ आश्रम आणि अगणित. पुढे 10वां आहे आधी जन्मलेला. ओके, मतलब जो अगर आप फैमिली में आपका कोई बड़ा भाई या फिर बड़ी बहन है जो आपसे पहले ही जन्म लिया है उन्होंने, तो उसको बोला जाता है मराठीमध्ये अग्रज. जो मोठा भाऊ असतो किंवा मोठी बहीण असते तिला आपण अग्रज, म्हणजे आपण असं बोलतो हा माझा मोठा भाऊ आहे, पण त्याला मराठीत शब्द आहे अग्रज. हा माझा अग्रज आहे. अग्रज म्हटल्यावर लगेच समोरच्याला समजायचं आधी की मोठा भाऊ. ओके, आता आपण कसं म्हणतो मोठा भाऊ, पहिलं म्हणायचे अग्रज. आणि मागून जन्मलेला मतलब जो छोटा सिस्टर या फिर छोटा ब्रदर होता है घर में, भाई होता है, उसको अनुज बोला जाता है. ठीक आहे. आता जे व्हिडिओ बघतात त्याच्यापैकी कोणाचं तरी नाव अनुज असेल तर त्याचा अर्थ त्याला समजला असेल. अनुज याचा अर्थ जो लहान आहे. ठीक आहे, घरामध्ये, फॅमिलीमध्ये. मागून जन्मलेला मतलब बाद में जो जन्मा हुआ है उसको अनुज बोला जाता है. आगे का वर्ड है जास कोणीही शत्रु नहीं असा, मतलब ऐसा इंसान जिसको कोई भी शत्रु नहीं है, उसका कोई भी दुश्मन नहीं है, उसको बोला जाता है अजात शत्रु. अभी आप बोलोगे ऐसा थोड़ी होता है, सबका शत्रु होता है. हाँ, पर ये जो टर्म है वो बहुत पहले का टर्म है. मतलब ये जो शब्द है वो हमारे वेदों से लिया हुआ शब्द है.
बहुत पुराना शब्द है। तभी बहुत सारे महाराजा थे, राजा थे, जैसे कि राम होके गए, और राम के जो पिताजी है दशरथ, तो उन्होंने पूरे भारत को जीता था, भारत भूमि को जीता था, तो उनका कोई शत्रु नहीं था, उन्होंने सब जगह पे विजय पाई थी, तो अब उन्हें अजात शत्रु ऐसा उनको उपाधि दिया था, ठीक आहे. मराठीत सांगते की रामाचे जे वडील आहेत दशरथ किंवा त्यांच्या आधीच्या राम म्हणजे रघुवंशातील जे काही राजे होऊन गेले, तर त्यांनी पूर्ण पृथ्वी जिंकली होती किंवा पूर्ण भारतभूमी जिंकली होती, आणि त्यांचा त्यावेळेला कोणी शत्रू नव्हता, आणि त्यांना संबोधण्यासाठी अजात शत्रू दशरथ असं म्हटलं जायचं. जसं आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज, तर छत्रपती ही उपाधी आहे, तसंच अजातशत्रू म्हणजे ज्याचा कोणीही शत्रू नाही असा तो दशरथ राजा असं म्हटलं जायचं आधीच्या काळात. तर तो हा शब्द आहे आणि येतो परीक्षेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया आपण 13वा. ओके, इथे कुठले शब्द शिकलो? अग्रज, आधी जन्मलेला, अनुज नंतर जन्मलेला, आणि अजातशत्रू ज्याचा शत्रू नाहीये. पुढे 13वा आहे कधीही विसर पडणार नाही असा. आप कभी भी उसको भूल नहीं सकते. विसर यानी भूलना. आप कभी भी इसे भूल नहीं सकते. उसको क्या बोलेंगे मराठी में? अविस्मरणीय. ये बच्चों को पता होगा. अविस्मरणीय सहल, ऐसा उनको बहुत बार निबंध आता है, ठीक आहे. सो ज्याचा आपल्याला कधीच विसर पडत नाही, ओके, त्या आठवणींना म्हणतात अविस्मरणीय क्षण. आपण बोलतो ना, अरे हा मुमेंट मी कधीच आयुष्यात विसरणार नाही, ओके, तर त्या क्षणाला म्हणतात अविस्मरणीय, ज्याचं विस्मरण होत नाही आपल्याला. पुढे आहे 14वा. ढगांनी पूर्णपणे झाकलेला. मतलब ढग यानी कि क्लाउड्स, हाँ, बादल. जो बादल से पूरा घिरा हुआ है सब जगह से, उसको मराठी में शब्द है मेघाच्छादित. समजा एखादा डोंगर सगळ्या बाजूनी, जसं की तुम्ही माथेरान महाबळेश्वरला गेलात की मस्तपैकी धुकं पसरलेलं असतं, ढग खाली उतरलेले असतात, तर त्यावेळेला तो शब्द वापरला जातो. मेघाच्छादित डोंगर झालेले आहेत, म्हणजे मेघांनी आच्छादलेले आहेत. ओके, इथे पण संधी आहे आच्छाद, मेघ प्लस आच्छाद. आच्छाद म्हटलं कवर, पूर्णपणे झाकलेले. अभी आगे है अनेक गोष्टीत एकाच वेळेला लक्ष देणारा, और उसको बोला जाता है अष्टावधानी. मतलब एक इंसान एक ही वक्त में बहुत सारी चीज़ें कर रहा है, उसको बोलते हैं अष्टावधानी. फॉर एग्जाम्पल, क्या एग्जाम्पल दूँ? फॉर एग्जाम्पल हमारी माँ, वो क्या करती है? खाना भी बनाती रहती है, हमारे यहाँ पे उसका ध्यान रहता है, उसी टाइम वो टीवी भी देखती है, ओके, और उसी टाइम वो सब्ज़ी भी बनाती रहती है, कटिंग भी करती है. तो ये सब चीज़ें एक ही साथ वो करती है, तो उसको बोला जाता है अष्टावधानी. मतलब एक ही वक्त पे बहुत सारी चीज़ें करना, एक ही इंसान. ओके, मराठी मुलांना कळलेलं आहे. अष्टावधानी म्हणजे एकाच वेळेला भरपूर सारे आपण जेव्हा क्रिया करतो. फॉर एक्झाम्पल, काय काय मुलं असतात ना की जे लिहिताना, म्हणजे अभ्यास होमवर्क करताना गाणी ऐकत ऐकत टी व्ही बघत बघत लिहितात, तर ते अष्टावधानी झाले, कारण ते टी व्ही पण बघत असतात, गाणी पण ऐकत असतात, लिहत पण असतात, सगळं चालू असतं. ओके, तर ही गोष्ट आहे अष्टावधानी. सो आपण परत 3 शब्द शिकलो. अविस्मरणीय, जे कधीच विसरणार नाही. मेघाच्छादित म्हणजे जे ढगांनी सगळ्या बाजूने कवर आहेत. ओके, अष्टावधानी म्हणजेच काय? एकाच वेळेला सगळी कामं, भरपूर इतर कामं करणारे. आता पुढे पूर्वी कधीच न घडलेले, मतलब पहले कभी नहीं हुआ, ऐसी जो चीज़ होती है उसको बोला जाता है अभूतपूर्व. जैसे ये कोरोना वायरस है, जो पहले कभी नहीं आया था, तो उसको हम लोग अभूतपूर्व बोलेंगे, ठीक है. अभूतपूर्व मतलब जो कभी पहले नहीं हुआ, ओके, जे कधी झालंच नाही आहे, पहिल्यांदा याच्या आधी कधीच झालं नाही, अशा गोष्टी ज्या असतात त्यांना अभूतपूर्व म्हटलं जातं, ठीक आहे. पूर्वी कधीच न ऐकलेले, ओके, आपने पहले कभी नहीं सुना, कभी नहीं सुना. अभी देखिए, कोरोना के बारे में इस साल मतलब 2020 के स्टार्टिंग से हमने सब सुना है. उसके पहले हमने कोरोना ये नाम भी कभी सुना नहीं था. ओके, तो हम उस वर्ड को क्या बोलेंगे? अश्रुतपूर्व. अश्रुतपूर्व का मतलब है जो कभी पहले सुना नहीं गया है, ठीक आहे, जे पूर्वी तुम्ही कधीच ऐकलेलं नाही आहे. हां, असा हा कोरोना डिझीज आहे, कोरोना रोग आहे, ज्याचं आपण कधी ऐकलं नव्हतं, मग त्याला आपण काय म्हणणार? अश्रुतपूर्व. ओके, तर ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका, अभूतपूर्व आणि अश्रुतपूर्व. अभूतपूर्व म्हणजे कधी जे घडलं नाही आहे, आणि अश्रुत, श्रुत म्हणजे ऐकणे, म्हणून जे कधी ऐकलेलं नाही त्याला अश्रुत, ठीक आहे. पुढे आहे कधीच कंटाळा किंवा वीट न येणारे, उसको बोला जाता है अवीट.
ओके, कभी भी किसी का कंटाला यानी कि क्या, बोर नहीं होते आप, ठीक है। और वीट मतलब मतलब वही, कभी आप अगर कोई चीज़ के साथ आप कितना भी टाइम स्पेंड कीजिए, हाँ, पर आप बोर ही नहीं होते उस चीज़ के साथ। फॉर एग्जाम्पल पेंटिंग करना है या फिर सॉन्ग सुनना है, या कोई भी चीज़ जो आपको बहुत पसंद है, बहुत मतलब बहुत, आपको कितनी भी बार दो आप उसको एंजॉय के साथ ही उसको यूज़ करते हो, तो उसको बोला जाता है अवीट। ओके, समझ में आया आपको अवीट? ओके, सो आता इथे पण 3 शब्द बघितले, अभूतपूर्व, अश्रुतपूर्व आणि अवीट. आता शेवटचे 2 शब्द आपले, पायापासून डोक्यापर्यंत. त्याला काय म्हणतात? पायापासून, पाय यानी कि पैर, पैर से लेके सर तक, इस पूरे स्ट्रक्चर को बोला जाता है मराठी में आपाद मस्तक. पाद का मतलब होता है संस्कृत में पैर, मस्तक का मतलब होता है सर. सो पैर से लेके सर तक को बोला जाता है आपाद मस्तक. ये शब्द बहुत बार पूछा जाता है, तो ध्यान में रखिए, ठीक आहे. पायापासून डोक्यापर्यंत जो आपलं बॉडीचं स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हटलं जातं की आपाद मस्तक. नमस्कार करताना वगैरे आपण हा शब्द वापरतो की एकदम ते झोपून नमस्कार करतात, तर त्यावेळेला हा जो शब्द आहे तो वापरला जातो. ओके, त्याच्यानंतर 20, लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत, मतलब बच्चों से लेके वृद्ध एकदम बूढ़े आदमी, बूढ़े लोगों तक, तो उसको एक शब्द यूज किया जाता है मराठी में आबाल वृद्ध. नहीं है, हाँ, ध्यान में रखिए, आबाल वृद्ध. ओके, ये कहाँ पे आपको दिखाई देता है? जैसे कि गार्डन में दिखाई देता है की आबाल वृद्ध यांच्यासाठी हे गार्डन आहे, ठीक आहे. किंवा एखाद्या तिकीटवर वगैरे लिहिलेलं दिसतं तुम्हाला की आबाल वृद्धांसाठी ही गोष्ट आहे, म्हणजे लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांसाठी ही गोष्ट आहे, असा इथे अर्थ घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे आपण 20 शब्द शिकलेला आहोत. हाँ, 20 नए शब्द हमने सीखे. तो पहले 20 और अब 20, ऐसे हमारे 40 शब्द हो गए. बीच बीच में आप जब भी बोर होते हो या फिर कुछ करने के लिए नहीं होता, मुझे पता है ऐसा नहीं होता, आपको बहुत काम होता है, 10th के बच्चे हो आप, पर फिर भी जब भी आपको ऐसे ज़्यादा नहीं पढ़ना है, पर ठीक है थोड़ा पढ़ सकते हो, ऐसा जब मूड होता है ना, तब ये शब्द समूह का वीडियो ओपन करने का और सुनने का, और आपका ये पढ़ाई हो जाएगा, ठीक है. सो फास्ट हम लोग रॅपिड सेक्शन में ये कवर करते हैं अभी. काम करण्यात आळस असणारा किंवा काम करण्यात आळस करणारा अंगचोर, ज्याची उपमा देता येत नाही असा अनुपम, अतिशय उंच, अत्युच्च, ज्याचा कधीच विनाश होणार नाही असा अविनाशी, ज्याचं वर्णन करता येणार नाही असा अवर्णनीय, सगळीकडे पसरलेली खोटी बातमी, अफवा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा अप्पलपोटा, ज्यांना आधार नाही त्यांना आधार देणारी संस्था, अनाथ आश्रम, ज्याचे मोजमाप करता येत नाही असा अगणित, आधी जन्मलेला अग्रज, मागून जन्मलेला अनुज, ज्यास कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू, कधीही विसर पडणार नाही असा अविस्मरणीय, ढगांनी पूर्णपणे झाकलेला मेघाच्छादित, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी, पूर्वी कधीच न घडलेले अभूतपूर्व, पूर्वी कधीच न ऐकलेले अश्रुतपूर्व, कधीच कंटाळा किंवा वीट न येणारे अवीट, पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्तक, आणि लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत आबाल वृद्ध. ओके, सो अशा प्रकारे आपले 20 शब्द झालेले आहेत. इस तरह से हमारे 20 शब्द यहाँ पे हो चुके हैं. ओके, अगर आपको ये वीडियो अच्छी लगी होगी, हेल्पफुल लगी होगी, तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए. कमेंट सेक्शन में भी मुझे बताइए आपको ये वीडियो कैसा लग रहा है. ऐसे हमें बनाना चाहिए क्या, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन. तो अगर आपको अच्छा लगता है, यूज़फुल होता है, तो मैं बनाऊँगी ऐसे तरह के वीडियो, ठीक है. और जिन्होंने चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए चैनल को, ताकि आपको ही वो हेल्पफुल रहे. बेल आइकॉन को याद से क्लिक कीजिए ताकि जब भी नया वीडियो आता है आपको नोटिफिकेशन मिलेगा. और थैंक यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. थैंक यू सो मच.